Good evening, students. Practice problem number 2, page number 202, 202 पानावर समजून घेऊ. Rahul, Rohit and Ramesh are in business sharing profits and losses in the ratio of 3:2:1, 3:1 ratio respectively. Their balance sheet as on 31st March 17 was as follows. asset like the debtors दिलेले आहेत 1 lakh, RDD लेस केलेले 10,000, प्लांट अँड मशिनरी, इन्व्हेस्टमेंट, मोटर, लॉरी, बिल्डिंग, बँक, लाईटली बाजूला कॅपिटल आहे. राहुल, रोहित, रमेशचं 2,40,000 आहे. क्रेडिटर्स, बिल्स पेबल, जनरल रिझर्व 96,000 ऑन 1 ऑक्टोबर 17. रमेश डाईड, इथे लक्षात घ्यायचं आहे 31 मार्च संपल्यानंतर ऑक्टोबरपर्यंत मरायचं, ऑक्टोबर महिन्यात धरायचं नाही. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 6 महिन्याचं नफ्याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल रमेशचं. RDD वॉज मेंटेन ॲट 5% ऑन डेटर्स. या ठिकाणी आपल्याला फक्त रमेश कॅपिटल आणि वर्किंग नोट विचारलेले गुडविलच्या प्रॉफिटच्या, त्याच्यामुळे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट केलेली नाही. कच्चा आपण करू. RDD 5% अजून दाखवायचं पाहिजे. डेटर्स 1 लाख आहे, 10% 10,000, 5% 5,000 आहे. म्हणून त्या ठिकाणी RDDचा 5,000चा पहिले 10,000 आहे ना, आता 5% म्हटल्यावर RDD फायदल बाय RDD अकाउंट 5,000 घेतलेत बा. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी आणि इन्व्हेस्टमेंट वेअर व्हॅल्यूड ॲट ₹80,000 अँड 4,10,000 रिस्पेक्टिव्ह. प्लांट अँड मशिनरीची किंमत इथे किती बायासेटला 85 आणि इथे 80, 5,000 कमी झाली. म्हणून प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटचे डेबिटला टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट त्या ठिकाणी 5,000. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट 4,10,000 झाली. इन्व्हेस्टमेंटची किंमत ॲसेटला 3,50,000 आणि इथं 4,10,000, म्हणजे हे किती वाढले 50 आणि इथं 60,000 वाढले. फायदा झाला आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय इन्व्हेस्टमेंट अकाउंट 60,000. त्यानंतर ऑफ द क्रेडिटर्स an item of ₹6,000 was no longer a liability and hence was properly adjusted. क्रेडिटर्सपैकी 6,000 आता देणं लागणार नाही. क्रेडिटरची रक्कम इथे 80,000, 6,000 देणं लागणार, 6,000चा फायदा झाला. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला बाय क्रेडिटर्स अकाउंट 6,000. ठीक आहे. मग आता एवढेच ॲडजस्टमेंट आहे प्रॉफिट अँड लॉसला. टोटल केली 71,000. याच्यातून हे 5,000 लेस केली म्हणजे 66,000 प्रॉफिट आला. 3:2 रेशो आहे. 6ने भागलं याला, 6ने भागलं तर 6 1 6, 6 1 6 म्हणजे 11,000. 1 रेशो आलेला, 2 रेशो आलेला 22,000 22,000, 3 रेशो आलेला 33,000. आपल्याला फक्त रमेशचं कॅपिटल करायचं आहे. हे 11,000 समजण्यासाठी आपल्याला हे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट करायचं आहे. हे 11,000 आपण या ठिकाणी बॅलन्स आहे. रमेशचं बॅलन्स किती आहे? बॅलन्स कॅपिटल 2,40,000. हा आपण इथे लगेच मांडून घेऊ. रमेश कॅपिटल केलेले आहे त्याच्या क्रेडिटला. इथं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 2,40,000 आणि आत्ता काढलेला हा एक लक्षात घ्या. बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट प्रॉफिट ही 11,000 घेतलेली. 11,000 समजली कुठून आली? रमेशचे इथले येते बाय. हे रमेशचे 11,000 प्रॉफिट आणलेलं आहे. त्यानंतर जनरल रिझर्व समजून घेऊ लगेच. 96,000 आहे जनरल रिझर्व, बरोबर आहे. 96,000 म्हटल्यानंतर त्याचा हिस्सा फक्त काढायचा 1/6, 6 1 6, 3 उरले 6 6 36, 16,000 जनरल रिझर्व. व इथं मांडलेले लगेच समजून घ्या. बाय जनरल रिझर्व अकाउंट हे बाय 60,000, 16,000. ठीक आहे. आता आपण पुढची ॲडजस्टमेंट बघू. इकडच्या पानावर येते. प्रॉफिट फॉर 17-18 वॉज एस्टिमेटेड ॲट ₹1,20,000. अंदाजे नफा किती दिला आहे? 17-18चा 1,20,000. अँड रमेश शेअर इन इट अप टू द डेट ऑफ हिज डेथ वॉज गिवन टू हिम. आणि त्याच्यात रमेशचा हिस्सा काढायचा. रमेशचा हिस्सा काढता नाही म्हणून प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 1,20,000 आहे. 1,20,000 गुणिले 1/6 करू त्याचं रेशो. 6 दुने 12, 20,000 आले. आता हे 20,000 आहे त्याचं 6 महिने त्याचा मृत्यूपर्यंत. मार्च सोडून देते, एप्रिल ते ऑक्टोबरला मृत्यू झालं म्हणजे 6/12 करायचं.
6 एक 6 6 दोन्ही 12 बी एक बी म्हणजेच त्याला प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट किती आले 10,000. समजले. हा रेशो आहे त्याचा 1/6 आणि हे 6 महिन्याचे घेतले 6/12 म्हणजे 10,000 त्याला आले. हे 10,000 पाहिजे लगेच लिहिलेले प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 10,000. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटची झालेली इथं पण त्याचं कॅल्क्युलेशन करून दाखवलेलं आहे या नोट्समध्ये पण. इथं पण आहे 1,20,000 गुणिले 1/6 गुणिले 6/12. त्यानंतर आपण ॲडजस्टमेंट 5 गुडविल ऑफ द फर्म वॉज व्हॅल्यूड ॲट 2 times द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ द लास्ट 5 years. हे 2 times ध्यानात ठेवा. 2 निघून यायचे दुसऱ्या सुद्धा. आता पहा हे नफे दिलेले आहेत 1,80,000 2,00,000 2,50,000 1,50,000 1,20,000. गुडविल काढण्यासाठी आपले सूत्र आता पाठ झाले असतील. पहा निळ्या अक्षरात लक्ष द्या. मी काही याच्यात ती चौकोनात दुसरे पण कॅल्क्युलेशन दिलेले आहेत. पहा कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. हे सगळे नफे घेतले 1,80,000 प्लस 2,00,000 प्लस 2,50,000 प्लस 1,50,000 प्लस 1,20,000. 5 वर्षाचं 5ने भागलं 9,00,000 आले. 9,00,000 डिवायडेड बाय 5 केले 5 वर्षाचे 1,80,000. आता दुसरं सूत्र टाकायचं. पहा 1,80,000 झालं. दुसरं सूत्र गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाय नंबर ऑफ इयर्स परचेस. हे 2 times नव्हतं दिलं का. पहा 1,80,000 याला मल्टिप्लाय करायचं 2 times 2 निघून यायचं किती 3,60,000. तर रमेश शेअर इन गुडविल 3,60,000 मल्टिप्लाय 1/6 1/6 करायचं मग किती आले 60,000. 60,000 त्याला गुडविल 60,000 आपल्याला त्याला गुडविल द्यायचं आहे. हे समजलं पाहिजे. हे नफे यांची 5ने भागलं 9 लाखाला 5ने भागलं 1,80,000 आणि 2 times आहे म्हणून 1,80,000ला 2ने गुणलं 3,60,000 आलं. 3,60,000 त्याचा हिस्सा काढला 1/6 केलं तर ते 60,000. हे 60,000 गुडविल त्याला आपल्याला हे लगेच द्यायचं आहे. पहा बाय गुडविल अकाउंट 60,000 हे झालं. आता ॲडजस्टमेंट नंबर 6 पहा सॅलरी ₹5,000 पर मंथ. हे नीट वाचायचं. प्रत्येक महिन्याला वॉज पेएबल टू यू 6 महिनेपर्यंत करायचं. म्हणजे 5,000 गुणिले किती करायचे 6 हे पैसे दिलेले चौकोनात. सॅलरी टू रमेश 30,000 पाहिजे लिहिले बाय सॅलरी अकाउंट 30,000. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲट 5% वॉज पेएबल. त्याला 5% व्याज द्यायचं आहे. पहा इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल पहा त्याचं भांडवल किती लायबिलिटीला 2,40,000. 5% म्हणजे 5/100 केले आणि 6 महिन्याचे म्हणजे 6/12 केले. 6 एक 6 6 2 12 बे एक बे 2 4 हे 12 आले. आणि हे 0 कट केल्यानंतर हे उत्तर येईल 5ने गुणायचं 6,000 रुपये इंटरेस्ट ऑन कॅपिटल त्याला मिळालं. इंटरेस्ट ऑन कॅपिटल इथे लिहिले पहा बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल या नोटमध्ये आहे 6,000 झाले. त्यानंतर अँड ऑन ड्रॉइंग्स ₹2,000 वेअर चार्ज. ड्रॉइंग 2,000 त्या ठिकाणी चार्ज करायचे. डायरेक्ट आकडा दिलेला आहे डेबिटला टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंट 2,000. त्यानंतर ड्रॉइंग्स मेड बाय रमेश अप टू सप्टेंबर 17 वेअर ₹5,000 पर मंथ. पर 5,000 गुणिले 6 महिन्याचे करायचं. पहा 30,000 येईल. हे ड्रॉइंगचं या नोट्समध्ये पहा ड्रॉइंग्स मेड बाय रमेश 5,000 गुणिले 6 30,000. ड्रॉइंगचे डेबिटला टू ड्रॉइंगचं अकाउंट 30,000. हे झालं हे झालं. पहा याच्यामध्ये हे झालं गुडविल झालं सॅलरी झालं इंटरेस्ट झालं प्रॉफिट झाला जनरल रिझर्व झाला आणि हे प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. जनरल रिझर्व आपण वाटलेला समजला असेल. जनरल रिझर्व इथे लायबिलिटीला आहे पहा 96,000. ह्या 96,000 किती करायची 96,000च्या 1/6 6 एक 6 3 उरले 6 6 36 हे बाई 16,000 आहे जनरल रिझर्वची.
इथे दिलेली जनरल रिझर्व हे 16,000. हे झालं सगळं. याची बेरीज केली 3,73,000 3,73,000 याच्यातून हे 30,000 प्लस 32 वजा करायचे. 73मधून 32 वजा करा 3,41,40,000. त्याला नाव द्यायचं आहे रमेश एक्झिक्युटर्स लोन अकाउंट किंवा टू एक्झिक्युटर्स लोन अकाउंट म्हटलं तरी चालेल. रमेशचे असतं ते वारस 3,41,40,000 हे उत्तर येईल. पुस्तकामध्ये फक्त एवढं रमेश कॅपिटल राहणार नाही, ते खोडायचं कॅपिटलच्या ऐवजी ते रमेश एक्झिक्युटर्स लोन अकाउंट लिहायचं. हे कॅपिटल शब्द नको आहे. अशा पद्धतीने हे पण गणित आपण सॉल्व केलेले आहे. याच्यामध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट एवढं समजलं. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट कसं केलेलं आहे हे 11,000 काढण्यासाठी पुस्तकात त्याचं नफा दिलेलं आहे. एकूण नफा सगळ्यांचा 66,000 हे रमेशचं. ठीक आहे, गणित व्यवस्थित लिहून काढा.